मायावी मूर्ग सीतेनं पाहिला, तोच मला हवाय असं त्यांनी हट्ट प्रभूंच्या समोर तिने केला. आणि आपल्या पत्नीचं ऐकून त्यांनी महाराज प्रभू तो हरण अशा पद्धतीनं पाहण्याकरिता निघाले. खरं तर भगवान लक्ष्मणाला पाठवू शकत होते. कधी जानकी आदिशक्ती आहे, ती सर्वज्ञ आहे, तिला त्यांनी अशा पद्धतीने ते कळत आहे. मग कळत असून सुद्धा त्यांनी महाराज तिनं प्रभूंना अशा पद्धतीनं हरण आणण्याकरिता कशाकरिता पाठवलं. आणि देव सुद्धा पत्नीचं ऐकून का बरं त्यांनी गेला. त्यानंतर लक्ष्मणाला पाठवलं असतं तर लक्ष्मणाला पण हरण आणून दिलं असतं. हे सगळे प्रश्नच आहेत. असा प्रश्नांचा भडीमार त्यांनी साधू संत करत असतात की सर्व समाजाला त्यातलं मर्म कळावं म्हणून हा त्यातला भाव आहे. लक्षपूर्वक आहे का. म्हणून आदिशक्ती त्यांनी महाराज जानकी आहे, तिनं त्यांनी रामाला हिंसा करायला का बरं त्यांनी पाठवलं असेल. त्याचं कारण ही रामाचीच इच्छा आहे. रामाचीच इच्छा आहे महाराज. म्हणून त्यांनी प्रभूंच्या इच्छेनुसार सर्व गोष्टी होत आहेत. सीतेच्या मनात ते भाव निर्माण झाले. हरण त्यांनी पाहिजे, त्या हरणाच्या कातडीची असणारी चोळी तयार करायची आहे, ती मला त्यांनी परिधान करायची आहे. हरण अतिशय सुंदर आणि सोनेरी आहे म्हणून त्याच्या मागे त्यांनी जाण्याची भावना, तो हरण त्यांनी प्राप्त करून यायची भावना सीतेच्या अंतःकरणात निर्माण झाली, प्रभूंच्या इच्छेने निर्माण झाली. मग त्यांनी भगवान सुद्धा त्यांनी अशा पद्धतीनं त्या हरणाच्या मागे पळू लागलेले. का बरं हरणाच्या मागे म्हणून का पाठवलं नाही. त्याचं कारण आहे तो मारीच माम आहे. आणि त्या मारीच्याचा मृत्यू प्रभूंच्या हाताने होणार आहे, लक्ष्मणाच्या हाताने त्याचा मृत्यू होणार नव्हता. पण भगवान स्वतः त्यांनी जाण्याकरिता अशा पद्धतीने निघाले. खरं तर जागेवर बसूनही बाण मारू शकले असते. पण प्रभूला त्यांनी महाराज अशा पद्धतीने लीला करायचे. तो लीलाकरी असणारा भगवान त्यांनी अशा पद्धतीने लीला करतोय. आणि त्यातला विशेष भाव आहे का, मारीच्यानं सुद्धा रावणाचं म्हणणं का ऐकलं. त्याचं कारण एकच होतं, मारीच्याच्या मनात असा विचार आला होता की माझा मृत्यू प्रभूंच्या हाताने व्हावा. पण मनात जरी भावना निर्माण झाली तरी मनातली भावना भगवंताला कळते हे लक्षात ठेवा तुम्ही. पण भगवंताने मारीच्याच्या मनातली भावना जाणली की याला माझ्या हाताने मृत्यू अपेक्षित आहे, पण मीच गेलो पाहिजे. म्हणून अशा पद्धतीने त्यांनी महाराज प्रभू मारीच्याच्या मागे अशा पद्धतीने जात आहेत. तुलसीदास स्वामी वर्णन करून सांगतायत, भगवान शंकर प्रयत्नपूर्वक ज्याचं ध्यान करतात. नाही तर तुम्ही डोळे बंद करून बघा, तो राम तुमच्या डोळ्यासमोर त्यांनी येतो का. कोदंड पाणी राम डोळ्यासमोर आणण्याकरिता फार प्रयास करावे लागतात. अंतकरणामध्ये जर काम क्रोधाची खिचडी झाली असेल तर डोळे बंद केल्यानंतर भगवंताचे चरण डोळ्यासमोर दिसत नाहीत. मग स्वतःला लाज वाटायला लागते. मी माझं सांगतो, आपण या शब्दांना त्यांनी स्वीकारून आपलं जीवन तपासून पाहू शकता. नाही तर कधी तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा, कोणत्या वेळेला डोळे बंद करून भगवंताचं ध्यान करतात. ध्यान करत असताना त्यांनी जर भगवंताचे चरण दिसत नसतील, भगवान जर त्याचे चरण आपल्याला दाखवत नसेल, तर मग मात्र त्यांनी समजून घ्यायचं कुठेतरी पाणी मुरतंय. त्याच्या चरणांपर्यंत जाण्याकरिता कुठेतरी पडदा निर्माण होत आहे, म्हणून त्याचे चरण आपल्याला त्यांना दिसत नाहीत. म्हणून सामान्य जीवाला तर भगवंताचं ध्यान सहजासहजी करता येत नाही. पण तुलसीदास स्वामी म्हणतात की भगवान शंकर सुद्धा प्रयत्नानं ज्याचं ध्यान करतात, प्रयत्नपूर्वक ज्याचं ध्यान करतात, तो परमात्मा. ऋषीमुनी त्यांनी महाराज ज्याच्या मागे धावतात, वेद ज्याचं वर्णन करतोय, तो परमात्मा आज एका हरणाच्या मागे अशा पद्धतीने पळतोय. का पळतोय. त्याचं कारण आहे, भगवंताचा अवतारच देव कार्य करण्याकरिता झालेला आहे. मारीच हा त्यांनी राक्षस आहे, हा त्यांनी सर्वांना उपद्रव करणाऱ्या देवतांचं कार्य सिद्ध करण्याकरिता देव हरणाच्या मागे पळतोय. नंबर 2, का पळतोय. साधूंचं संरक्षण करण्याकरिता परमात्मा हरणाच्या मागे पळतोय. कारण हा राक्षस आहे, साधू संतांचा छळ करणार आहे, त्यांना वाचवायचं आहे. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम, हे कारण आहे देवाचं पाळण्याचं. आणि भारतातल्या सर्व त्यांनी पवित्र असणाऱ्या नद्यांना आणि निर्मल करायचं आहे. कारण नद्यांमध्ये त्यांनी महाराज या ऋषीमुनींच्या अस्थी टाकल्या जात आहेत, त्यांचं रक्त त्या नद्यांमध्ये अशा पद्धतीने मिसळलेलं आहे आणि त्या नद्या दूषित झालेल्या आहेत. महाराज हा आकांत त्यांनी महाराज या भूमंडलावर पाहायला मिळतोय. म्हणून पृथ्वीला पापमुक्त करण्याकरिता भगवान मारीच्याच्या मागे त्यांनी पळतोय. रामाचा बाण त्यांनी सुटलेला आहे, मारीच पुढे पळतोय. रामप्रभूंनी बाण त्यांनी मारलेला आहे, रामाचा बाण मारीच्याला लागलेला आहे. बाण लागल्याबरोबर त्यांनी हा मारीच अतिशय व्याकुळ झालेला आहे. व्याकुळ होऊन मरताना सुद्धा माया करतोय आणि मायावी असणारा हा मारीच मोठ्या मोठ्यानं हाका मारू लागला. लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव. रामाचा आवाज काढतोय, रामाच्या आवाजामध्ये लक्ष्मणाला बोलावतोय, लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव. हा शब्द सीतेच्या कानावर आला. दादा लक्ष्मणानं पण हा शब्द अशा पद्धतीने ऐकला. सीता व्याकुळ झालेली आहे. ती म्हणते लक्ष्मणाला, तुमचे बंधू त्यांनी संकटात आहेत, लवकरात लवकर त्यांनी तुम्ही जा, त्यांना तुमच्या मदतीची गरज आहे.
दादा लक्ष्मण त्यांनी हसू लागला. बहिणी चिंता करू नका, प्रभूंना कोणी मारू शकत नाही, प्रभू कोणत्याच संकटामध्ये जाऊ शकत नाहीत. म्हणून त्यांनी फार प्रयत्नपूर्वक समजावून सांगायची त्यांनी सुरुवात केली, पण जानकीला मात्र ते समजत नाही महाराज. कारण ती जानकी छाया सीता आहे, ती छाया आहे महाराज. पण तिच्या मनामध्ये तो भाव त्यांनी प्रगट होत नाही. मारीच्यानं मात्र त्यांनी महाराज रूप बदलून, आवाज बदलून त्यांनी अशा रामासारखा आवाज काढून हाका मारायला सुरुवात केली. सीता व्याकुळ आहे. लक्ष्मणानं समजून सांगितलं तरी पण समजेना. मग त्यांनी सीता बोलू लागली की ज्या अर्थी तुम्ही आपल्या भावाचा व्याकुळ स्वर ऐकून सुद्धा या स्थानावरून जायला तयार नाहीत, त्या अर्थी तुमच्या मनामध्ये काहीतरी माझ्याविषयी काळं आलेलं आहे. म्हणूनच तुम्ही त्यांनी जात नाही. मर्मभेदक असणारे शब्द जानकीच्या मुखातून अशा पद्धतीने बाहेर पडले. दंडकारण्य आहे, पंचवटी आहे, तिथं त्यांनी महाराज राहतायत. भगवती भवानीला सुद्धा त्यांनी महाराज तिथंच अशा पद्धतीनं संशय मनात निर्माण झाला होता. हे संशयाचं त्यांनी स्थान आहे. त्या संशयाच्या स्थानामध्ये त्यांनी महाराज जानकीच्या मनात पण, जिथं सतीच्या मनात संशय आला होता तिथं जानकीच्या मनात पण संशय आलेला आहे. म्हणून संशय मनामध्ये आला, लक्ष्मणाविषयीचा त्यांनी संशय आहे. आणि मग त्यांनी मर्म भेदक त्यांनी शब्द वापरले. मर्म वचन जब सीता बोला, हरिप्रीत लक्ष्मण मन डोला. लक्ष्मणाचं मन त्यांनी व्याकुळ झालं. म्हणून त्यांनी काय करावं, लक्ष्मणाच्या नेत्रांमधून अश्रू वाहू लागले. वहिनी तुम्ही असं काय बोलता, भगवंताच्या आज्ञेचं उल्लंघन होईल मी जर त्यांनी गेलो तर. दादाने मला सांगितलं तू सीतेचं त्यांनी संरक्षण कर, इथेच थांब. मी त्यांनी म्हणूनच थांबलेलो आहे. सीता तरी सुद्धा ऐकायला तयार नाही. मग आपल्या म्हणण्यावर स्थिर असणारी सीता तिचं म्हणणं ऐकून लक्ष्मणाने एक रेषा तयार केली आणि ती पर्णकुटीच्या भोवती अशा पद्धतीने रेषा मारलेली आहे. त्याला लक्ष्मण रेषा असं आपण सर्वजण म्हणतो. सांगितलं या रेषेच्या बाहेर अशा पद्धतीने येऊ नका. लक्ष्मणजी त्यांनी महाराज अशा पद्धतीने प्रभूंच्या मागे गेलेले आहेत. इकडे रावण आला. या रावणानं आणि मायावी रूप धारण केलं महाराज, ऋषीचं रूप धारण केलं, संन्यासाचं रूप धारण केलंय. सुन बिसद सकंदर देखा, आवा निकट जती बेश देखा. जती म्हणजे संन्याशी, संन्यासाचा वेश धारण करून त्यांनी रावण आलेला आहे. आणि संन्यासाच्या रूपात आलेल्या रावणानं आणि जानकीच्या पर्णकुटी समोर जाऊन त्यांनी महाराज ओम भवती भिक्षाम देही भिक्षा मागायला सुरुवात केली. भिक्षा. पण रावणाचं त्यांनी मन घाबरलेलं आहे. त्याला माहिती आहे मी त्यांनी जगदंबेच्या समोर प्रत्यक्ष उभा आहे, पण भिक्षा मागण्याकरिता आलेला आहे. त्याला संपूर्ण कुळाचा उद्धार करायचा आहे. राम आपल्या त्यांनी लंकेपर्यंत घेऊन जायचंय हा त्याच्या मनातला विचार आहे. घाबरतच आलेला आहे. तो भिक्षा मागतोय. भगवती जानकी त्याला भिक्षा देण्याकरिता त्यांनी आलेली आहे. भिक्षा घ्या म्हणते आहे, पण त्या रेषेच्या आत त्याला येता येत नाही. लक्ष्मणाने रेष मारून घेतली होती ना, पण रावणाला त्याच्या आतमध्ये त्यांनी येता येत नाही. म्हणजे जिथं समर्पण आहे तिथं काम काही काम करत नाही. रावण हा काम आहे आणि कामरूपी रावण आणि लक्ष्मण रूपी समर्पणाच्या पुढे येत नाही. पण जिथं जिथं समर्पण आहे तिथं तिथं काम काही त्रास देत नाही महाराज. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून पतीच्या ठिकाणी जर स्त्रीचं समर्पण झालेलं असेल, आपल्या संस्कृतीतले भाव सांगतात. पती मरण पावल्यानंतर कमी वयात, अर्ध्या वयात सुद्धा त्यांनी महाराज पती मरण पावला तरी सुद्धा स्त्री आपलं संपूर्ण जीवन त्या पतीच्या नावानं त्यांनी कडेपर्यंत घेऊन जाते. शेवटच्या श्वासापर्यंत पतीचं स्मरण करते. तिच्या अंतःकरणात काम तयार होत नसेल काय, तिच्या अंतःकरणात वैश्विक भावना तयार होत नसतील काय, पण या सगळ्या भावना अंतःकरणात तयार होत असून सुद्धा ती त्यांनी महाराज शेवटच्या श्वासापर्यंत त्याच पतीकरता एकनिष्ठ राहते. याचं काय कारण असेल? त्याचं नाव आहे समर्पण. तिनं आपल्या पतीबरोबर एकनिष्ठतेनं समर्पण केलेलं आहे. म्हणून त्यांनी महाराज पती मरण पावल्यानंतर सुद्धा ती तुळशीसारखं जीवन आपलं त्यांनी महाराज व्यतीत करते. हे समर्पणाशिवाय घडू शकत नाही. हा समर्पणातला दिव्य भाव आहे. म्हणून लक्ष्मण हे समर्पण आहे, पण समर्पणाच्या समोर त्यांनी कामाचं काहीच चालत नाही महाराज. म्हणून एखाद्याच्या समोर जर आपण समर्पण केलेलं तर त्याच्याशी एकनिष्ठतेनं राहणं महत्वाची गोष्ट आहे. लक्ष्मणाची रेष म्हणजे समर्पण आहे आणि त्या समर्पणाच्या समोर रावणाचं काही चालत नाही. मग काय करावं? म्हणून आता त्याला सांगू लागला रावण, मला आतमध्ये येता येत नाही, मी भिक्षा मागण्याकरिता त्याने आलेलो आहे, तुम्हीच यावं आणि मला भिक्षा द्यावं. जानकी स्वतः अशा पद्धतीने रेखेच्या बाहेर आली. त्याने भिक्षा द्यायला सुरुवात केली. रावणानं त्यांनी म्हणत त्याच क्षणाला भगवती जानकीला पकडलेलं आहे. पुष्पक विमान त्यांनी घेऊन आलेलं आहे. त्या बळजबरीनं विमानामध्ये त्यांनी महाराज जानकीला अशा पद्धतीने बसवलं आणि बसून त्यांनी सिया को ले चला रावण, सिया को ले चला रावण,
मूळ स्वरूपात येऊन त्यानं जानकीचं अपहरण केलेलं आहे. पण सीतेला त्यांनी महाराज घेऊन पुष्पक विमानामध्ये बसला आणि जाऊ लागलेला आहे. तो मार्गस्थ त्यांनी झालेला आहे. सीता आकांत करते, व्याकुळ झालेला आहे. राम राम म्हणून त्यांनी अशा पद्धतीने हाका मारते आणि विमान तर त्यांनी जाऊ लागलं. विमान जात असताना जटायू काकांनी ते पाहिलं महाराज. जटायू काका पाहतायत की सीतेला हा रावण अशा पद्धतीने घेऊन जातोय. जटायू काकाने राम कार्याकरिता त्यांनी अशा पद्धतीने समर्पण केले आणि रावणाबरोबर युद्ध करायला त्यांनी तयार झाले महाराज. जटायू म्हणजे गिध राज आहे, गिध राज, गिधड जातीमध्ये जन्माला आलेले आहेत, पक्षी आहेत, पक्षीराज आहेत आणि ते त्यांनी युद्ध करण्याकरिता निघाले. रावणाबरोबर त्यांनी युद्ध करण्याकरिता निघाले. बराच काळापर्यंत त्यांनी रावणावर झडप घालत होते. रावणा तस्त करून टाकलं महाराज. मग अशा पद्धतीने त्याला विचारायला सुरुवात केली. रावणानं त्यांनी विचारलं, युद्ध करतोस माझे, सांग तुझं मरण कशात आहे? खरं बोलले म्हणे, माझं मरण पंखात आहे. याने विचारलं, तुझं मरण कशात आहे सांग. रावण खोटं बोलला, म्हणला माझ्या पायाच्या अंगठ्यात आहे. खोटं सांगितलं, माझ्या पायाच्या अंगठ्यात त्यांनी मरण आहे. वेगवेगळे संत वेगवेगळ्या प्रकारचे भाव सांगतात. रामायण फार प्रकारचे आहेत, पण वेगवेगळ्या प्रकारच्या कथा पाहायला मिळतात. पण काही कथा जास्त ऐकायला मिळत असतील, काही कमी ऐकायला भेटत असतील. असं वाटत असेल हे राहून गेलं, ते राहून गेलं. आता एवढ्या कथा शिल्लक आहेत महाराज, माझं तोंड छोटं आहे, वेळ पण कमी आहे आणि जास्त कथा तुमच्या समोर सांगायच्यात म्हणून एखादी राहत पण असेल. म्हणून ऐकत असताना त्यांनी मन थोडंसं मोठं करा आणि मन मोठं करून त्यांनी मला सारखं करत चला. म्हणजे त्यांनी तुम्हाला आपोआप ते आत्मसात होईल. नाहीतर मग इथं बसल्यानंतर काय होतं जावे त्याच्या वंशात तेव्हाची कळेल. मग काय कसरत असते, सर्कस त्यांनी होते, हे सगळं त्यांनी सगळे प्रसंग सांगायचे असतात. बरं ते जसेचे तसे सांगायचे असतात, त्यातला भाव सांगायचा असतो, त्यातलं मर्म वर्णन करून सांगायचं असतं. या सगळ्या गोष्टी सांगता सांगता त्यांनी फार वेळ निघून जातो. आणि असं आहे, आपण कथा सांगत असताना आपण ती कथा पाहावी. रोज आपण त्यांनी ऐकतो, आपल्या डोळ्यानं ते प्रसंग पाहावे आणि आपल्या छंदात सांगावे. कोणी असं सांगितलं म्हणून आपण त्याच्यासारखं सांगावं असं बिलकुल करू नये. कोणाची नक्कल करू नये. आपल्याला जसं भावताय, जसं प्रिय वाटतंय, योग्य वाटतंय तसं सांगा मला. म्हणून त्याने एखाद्याची नक्कल जर आपण करत असलो ना तर आपली व्याप्ती होईल. पण किती होईल? फार तर फार त्याची जेवढी व्याप्ती झाली ना तेवढीच होईल. नाही कळत मी काय सांगतो ते. आपण ज्याची नक्कल करतो त्याच्या एवढीच आपली व्याप्ती होऊ शकते. पण आपली स्वतःची ढब, आपली स्वतःची पद्धत आहे, आपलं पाहण्याचा दृष्टिकोन आहे. आपल्या दृष्टिकोनानं आपण त्यांनी कथेकडे पाहावं आणि आपल्याच दृष्टिकोनातून आपण कथा त्यांनी सांगावी. कोणाची नक्कल त्यांनी करण्याच्या भानगडीत पडू नये महाराज. पण तीच कथा आपल्यालाही आनंद देते आणि समोरच्यांना पण आनंद देत असते, हे लक्षात ठेवा. म्हणून या ओघामध्ये काही कथा जास्त ऐकायला भेटतील ज्या कधीच ऐकल्या नव्हत्या. काही त्यांनी ज्या पूर्वी ऐकलेल्या आहेत त्या ऐकायलाच मिळाल्या नाहीत असंही त्यांनी होऊ शकतं. म्हणून काही त्यांनी अशा पद्धतीने राहू शकतं, जास्त ऐकायला मिळू शकतं. चला, रावणानं त्यांनी महाराज सांगितलं माझा मृत्यू माझ्या पायाच्या अंगठ्यात आहे. जटायू काका प्राणपणानं त्यांनी महाराज भगवंताचं कार्य करतात, सीतेला वाचवण्याचा प्रयत्न करतात. पण रावणानं जेव्हा सांगितलं माझ्या पायाच्या नखात त्यांनी महाराज अंगठ्यामध्ये माझा मृत्यू आहे, जटायू काकाने त्याच्या पायावर झडप घातली. ते पायावर झडप घालतात हे पाहून त्यांनी अशा पद्धतीने जटायू काकांची पंख रावणानं तोडून टाकलेले आहेत महाराज. व्याकुळ झाले जटायू काका आणि राम 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 करत त्यांनी अशा पद्धतीने धरतीवर पडलेले आहेत. अखंड रामाचं स्मरण अशा पद्धतीने करत आहेत. पुष्पक विमान पुढे निघून गेलं, काहीच त्यांनी जटायू काकांना करता आलं नाही. रावण त्यांनी सीतेला घेऊन जातोय. सीतेनं त्यांनी ऋष्मुख पर्वतावर काही वानर एकत्र बसलेले पाहिले. ऋष्मुख पर्वतावर त्या सर्व वानरांच्या समूहाला पाहून त्यांनी महाराज अशा पद्धतीनं जानकीनं आणि आपले काही वस्त्र आणि अलंकार त्यांनी महाराज अशा पद्धतीने खाली टाकलेले आहेत. ते वानरांना सापडले. वानराने ते सुग्रीवाच्या ताब्यात दिले. वानरराज सुग्रीव आहे. तो सुग्रीव त्यांनी त्याच्या भावाच्या भीतीनं ऋष्मुख पर्वतावर जाऊन बसला होता म्हणून त्याच्या स्वाधीन ते अलंकार दिले, त्याने ते जपून ठेवलेले आहेत. इकडे रावण लंकेमध्ये जाऊन त्यांनी पोहोचला. विमानात बसून त्याचा प्रवास आहे, तो लंकेमध्ये त्यांनी पोहोचलेला आहे. त्यानं त्यांनी जानकीला महालामध्ये नेऊन ठेवलं नाही. त्यानं जानकीला त्यांनी अशा पद्धतीनं अशोक वाटिकेमध्ये नेऊन ठेवलं. दुसरी वाटिका आहे महाराज. मिथिला नगरीत पुष्प वाटिका होती आणि ही लंका नगरीमध्ये असणारी अशोक वाटिका आहे. या अशोक वाटिकेमध्ये त्यांनी महाराज भगवती जानकीला नेऊन ठेवलेलं आहे. अनेक राक्षसी तिथे आहेत. त्या सर्व राक्षसींचं प्रधान त्यांनी कार्यभाग त्या त्रिजटेच्या हातात आहे. पण या सर्व राक्षसींना त्यांनी सांगितलं या सीतेला त्यांनी सांभाळा आणि तिला एवढं दुःख द्या की ती व्याकुळ झाली पाहिजे. म्हणून सीतेला दुःख देण्याचं काम अशा पद्धतीने सर्व राक्षसींना दिलेलं आहे. राक्षसी पहारा देत आहेत आणि सीतेला अशोक वनामध्ये अशा पद्धतीने रावणानं ठेवलेलं आहे. इकडे मारीच मामाला त्यांनी मारून प्रभू परत फिरलेले आहेत
आणि परत ज्यावेळेला आश्रमाच्या दिशेनं पर्णकुटीच्या दिशेनं पंचवटीच्या दिशेने येत आहेत त्यावेळेला लक्ष्मण रस्त्यामध्ये भेटला. रस्त्यात लक्ष्मणाची भेट झाल्याबरोबर प्रभूंना कळालं काहीतरी अघटित घडले. निश्चित आता सीता त्यांनी पर्णकुटीमध्ये नसणार हे भगवंताला कळालं आणि धावतच अशा पद्धतीने निघाले. पर्णकुटी उजाड झालेली आहे. तिथं त्यांनी महाराज सर्वत्र शोधाशोध सुरू केलेली आहे. पण जानकी मात्र आता त्यांनी महाराज अशा पद्धतीने पर्णकुटीमध्ये दिसत नाही. तिचा वियोग प्रभूंना त्यांनी झालेला आहे. उजाड आश्रम त्यांनी पाहून प्रभू व्याकुळ होऊन अशा पद्धतीनं उजाड आश्रम हे उरी कामिनी कोठे सीता जननंदिनी कोठे सीता जननंदिनी कोठे सीता जननंदिनी कोठे सीता सखीवर हरि भगवान रडू लागलेले आहेत. सीते 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 म्हणून त्यांनी आकांत करतायत. सीतेला शोधण्याचा प्रयत्न करतात. दोघेही भाऊ त्यांनी महाराज सीतेला शोधण्याकरिता दंडकारण्यामध्ये फिरू लागले. सीते सीते म्हणून हाक मारतायत. जगाचा मालक रडतोय, सीतेकरता रडतोय. का बरं भगवान असं लीला करत असते? एक आदर्श पती कसा असावा, पत्नीच्या वियोगामध्ये आदर्श पतीची काय स्थिती असावी हे दाखवण्याकरिता भगवान त्यांनी सीतेच्या वियोगामध्ये रडतायत, विलाप करतायत. लक्ष्मण सुद्धा भाभी भाभी म्हणून त्यांनी हाक मारतायत. वहिनी वहिनी म्हणून हाक मारताय दादा लक्ष्मण. आणि प्रभू त्यांनी सीतेचा शोध घेण्याकरिता निघाले. वरती पाहून रडत नाहीत, जमिनीकडे पाहून त्यांनी रडता येत नाही, समोर पाहून रडत आहेत. वरती पाहून रडावं तर त्यांनी सूर्य पाहतोय. मी सूर्यवंशात जन्माला आलो. तो सूर्य म्हणेल की पत्नी रावणाला शाभा दुसऱ्यानं त्यांनी चोरून नेलेली आहे, पत्नीच्या वियोगामध्ये रडतोय. म्हणून सूर्याकडे पाहता येणार आणि खाली पाहून रडावं तर धरणी त्यांनी महाराज म्हणेल असा कसा जावई मिळाला, माझी मुलगी याला दिली पण त्याला सांभाळता आली नाही, म्हणून पृथ्वीकडे पाहून पण रडता येत नाही. पण व्याकुळ झालेले आहेत प्रभू. वृक्षांना त्यांनी अशा पद्धतीने पाहतायत, समोर पाहून रडतायत. उंच असणारे वृक्ष आहेत, त्या वृक्षांना आलिंगन देत आहेत महाराज. अशोक त्याच्यातच त्याचं नावात गुढ दडलेलं आहे महाराज. ज्याला त्यांनी कशाचा शोक नाही, म्हणजे ज्याला कशाचं दुःख नाही असा असणारा अशोक, त्याच्या समोर प्रभू त्यांनी दुःख सांगतायत. स्वतःचं दुःख त्यांनी वेलींना कवटाळतायत, वृक्षांना कवटाळतायत. ज्या अशोकाला त्यांनी म्हणत दुःखाची कल्पनाच नाही त्याच्या समोर स्वतःचं दुःख अशा पद्धतीने व्यक्त करतायत. सीता सीता म्हणून अशा पद्धतीने लढतायत. का असं होत असेल? मोठ्या मोठ्यानं हाका मारतायत, सीते सीते जानकी जानकी. का हाका मारतायत? त्याचं कारण त्यांनी तुलसी रामायणात नाही पण चंपू रामायणात सांगितले. मोठ्यानं हाका मारण्याचं कारण ते जे वृक्ष आहेत ना सगळे, हे वृक्ष सामान्य नाहीत. ऋषीमुनी त्यांनी महाराज वृक्षांच्या रूपामध्ये उपस्थित आहेत. प्रभू या मार्गाने जाणार आहेत, भगवंताचा आपल्याला स्पर्श होणार आहे अशी भावना अंतःकरणात ठेवून त्यांनी ऋषीमुनी वृक्षाच्या रूपात प्रगट झालेले आहेत, कोणी वेलीच्या रूपात प्रगट झालेले आहेत. मोठ्या मोठ्यानं हाका मारून त्यांना जाग करतायत. मी आलोय आणि तुम्हाला भेटण्याकरिता आलो. आता बायको चोरून नेले, वृक्षाला आलिंगन देण्यात काय तात्पर्य? पण तरी वृक्षाला आलिंगन देतात. का बरं देत आहेत? ते वृक्ष नाहीत, ते ऋषीमुनी आहेत, तपस्वी आहेत. म्हणून त्यांना प्रभू त्यांनी अशा पद्धतीने भेटतायत. त्यांना भेटण्याकरिताच वनात आलेला आहे. का बरं त्यांनी हरणाच्या मागे पळाला? सीतेला का बरं हरणाचं त्यांनी मृगचर्म त्यांनी अपेक्षित वाटलं? याची हीच कारण आहेत. पण या सर्व ऋषीमुनींना भगवंताला त्यांनी भेटायचंय आणि म्हणून प्रभू अशा पद्धतीनं त्या वृक्षांना कवटाळतायत आणि सीते सीते म्हणून अशा पद्धतीने विलाप करतायत. सर्वांना जाणीव झाली प्रभू वनात आलेले आहेत. सर्वांना भगवान त्यांनी भेटत पुढे जाऊ लागले. मार्गस्थ त्यांनी होत असताना रक्ताचे शिंतोडे त्यांनी पडलेले पाहिले. ते शिंतोडे पाहिल्यानंतर त्यांनी व्याकुळता निर्माण झाली. का बरं हे रक्त आपल्याला दिसत आहे? ते रक्त जटायू काकांचं होतं महाराज.
जटायू काकांचे पंख त्यांनी कापलेले आहेत आणि अतिशय व्याकुळ होऊन जटायू काकांच्या मुखातून शब्द बाहेर पडतायत, राम राम राम. प्राण अशा पद्धतीने मोठीत धरलेला आहे. पण रामाचं स्मरण करतायत महाराज जटायू काका. राम राम त्यांनी म्हणतायत. राम येईपर्यंत तक धरून आहेत. राम प्रभूंनी त्यांनी पाहिलं की जटायू काका त्यांनी पडलेले आहेत. हा नाथ दसानन ही गती केली. जटायू काकांनी सांगायला सुरुवात केली. महाराज प्रभू त्यांनी धावतच गेले. काका तुमची अशी अवस्था त्यांनी कोणी केली? का तुम्ही त्यांनी असे झाले? तुमचे पंख कोणी कापले मला सांगा. जटायूचं दुःख पाहून त्यांनी भगवान व्याकुळ झाले, विकल झाले. महाराज घाईघाईनं जटायू काकांच्या जवळ गेले. जटायू काकांचं मस्तक आपल्या मांडीवरती अशा पद्धतीने घेतलं. देव स्वतः काकांच्या मस्तकावरून हात फिरवतोय आणि जटायू काका किलकिल्या डोळ्यानं भगवंताकडे पाहतायत. महाराज विशेष असणारा प्रसंग आहे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? महत्वाची गोष्ट सांगताय. भगवान म्हणले काका सांगा काय झालं? मग काकाने स्पष्ट शब्दामध्ये सांगायला सुरुवात केली, नाथ दशानन ही गती केली. माझी ही गती दशाननानं केलेली. दशानन म्हणजे रावण. रावणानं त्यांनी अशा पद्धतीने माझे पंख कापलेले आहेत. रावण स्थितीला घेऊन गेलेला आहे. ही बातमी जटायू काकांनी प्रभूंना त्यांनी सांगितली. प्रभू अजून त्यांनी व्याकुळ झाले. आता जटायू काकांना विचारतायत महाराज, काका सांगा मी तुम्हाला काय देऊ? तुमचे पंख तुम्हाला परत देऊ? तुम्हाला तारुण्य देऊ? तुम्हाला नेमकं काय देऊ मला तुम्ही सांगा. मी तुम्हाला द्यायला तयार आहे. तुमचे पंख मी परत तुम्हाला जोडून देतो. जटायू काका म्हणले, रामा मला पंखाची आवश्यकता नाही. जर देणार असेल तर माझं म्हणणं ऐक. असाच माझ्याजवळ बसून राहा. असाच बसून राहा. रामा मी फार भाग्यवान आहे रे. माझ्यासारखा भाग्यवान तर दशरथ सुद्धा नाही. मी दशरथाचा मित्र आहे. इथपर्यंत ठीक आहे. पण दशरथाला जे प्राप्त झालं नाही ते मला प्राप्त होत आहे. माझा अंतकाल माझ्या समोर त्यांनी मला दिसतोय आणि अंतकाल समयाला माझं भाग्य उदयाला आलं. जगाचा मालक माझ्याजवळ त्यांनी बसलेला आहे. फक्त बसला असं नाही, माझं मस्तक त्याच्या मांडीवर आहे. तेवढंच नाही, राम माझ्या मस्तकावरून हात फिरवतोय. तेवढंच नाही, मी रामाकडे त्यांनी पाहतोय. तेवढंच नाही, माझ्या मुखातून त्यांनी राम नाम प्रत्यक्ष प्रगट होत आहे. दशरथाला सुद्धा हे भाग्य प्राप्त झालं नाही. अंतकाल समयाला राम दशरथाच्या जवळ त्यांनी राहिला नाही. मी भाग्यवान आहे रामा. मला तुझ्याकडे पंख मागायचे नाहीत. मला जगातली कोणतीच वस्तू नको आहे. अर्थ न धर्म न काम रुची गती न चाहो निर्वाण. मला निर्वाण सुद्धा नको आहे. माझी एकच विनंती आहे, तू असाच बसून राहा आणि तुझ्याकडे पाहता पाहता माझे प्राण त्यांनी तुझ्यामध्ये विलीन व्हावेत. मस्तकावर हात भगवान स्वतः फिरवतायत. जटायू काका भगवंताच्या मुखाकडे पाहतायत आणि पाहता पाहता जटायू काकाने स्वतःचे प्राण अशा पद्धतीने सोडून दिलेले आहेत आणि भगवंतामध्ये त्यांची प्राणज्योत विलीन झालेली आहे. महाराज ही रामकथा सांगताना मला पुन्हा पुन्हा भागवत कथेची आठवण होते. असंच आहे ना भीष्माचार्यांचं चरित्र सुद्धा. महाराज भगवान गेले आणि भगवंताकडे पाहता पाहता भीष्माचार्यांनी स्वतःचे प्राण सोडून दिले. किती भाग्यवान नाही का ही मंडळी. नाही ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पदार्पण करता आलं, स्वप्न तरी पाहता येईल ना महाराज. स्वप्न तरी पाहावं ना की अंतकाल सगळ्यांचाच येणार आहे. यात मरणार कोण नाही हे सांगा. सगळ्यांनाच मरायचं आहे. फक्त मरताना आपली काय स्थिती असली पाहिजे ती जास्त महत्वाची आहे. पण अंतकाल समयाला भगवंताचं स्मरण करावं. भगवंतानं आपल्या जवळ असावं. स्वप्न पाहायला काय हरकत आहे. आपलं मस्तक भगवंताच्या मांडीवर असावं. त्यानं पिवळा पितांबर धारण केलेला असावा. तो जवळ येऊन बसलेला असावा. आपलं मस्तक त्याच्या मांडीवर ठेवलेलं असावं. त्यानं आपल्या मस्तकावरून हात फिरवावा. आपण त्याच्याकडे पाहावं. हात जोडलेले असावे. भगवंताच्या मुखारविंदाकडे पाहत त्यांनी महाराज त्याच्याशी गोड असणारा संवाद असावा आणि किलकिला डोळ्यानं भगवंताच्या मुखारविंदाकडे पाहता पाहता सहज आपलं शरीर सुटून जावं अशी त्यांनी दिव्य स्थिती जीवनामध्ये शेवटच्या अंतकाल समयाला असावी. याच्यापेक्षा काय भाग्य असेल. जटायू काका भाग्यवान आहेत. भगवंताच्या मांडीवर अशा पद्धतीने प्राण सोडून दिलेले आहेत. म्हणून दिव्य जीवन जटायू काकांचं झालं. भगवंताला निरोप त्यांनी कळालेला आहे. जटायू काकांचा त्यांनी अशा पद्धतीने अंत्यविधी झालेला आहे. भगवंताच्या हातानं किती मोठं भाग्य आहे. म्हणून त्यांनी ज्या कर नाम मरत मुख आवा अदमो मुकत होई श्रुती गावा. म्हणून त्यांनी ज्याचं नाव अंतकाल समयाला मुखामध्ये येतं तो परम पावन असणारा राम त्यांनी स्वतः प्रत्यक्ष नाम आणि नाम यांचा अभेद आहे. म्हणून तो त्यांनी नामी पण तिथेच आहे आणि ते नाम पण मुखामधून निघत आहे. आणि अशा प्रसंगामध्ये त्यांनी अशा पद्धतीने स्वतःचं शरीर जटायू काकाने सोडून दिलं. अमरत्वाला त्यांनी प्राप्त झालेले आहेत.
भगवंताला पाहून त्यांनी मोक्ष स्वरूपाची प्राप्ती झाली. राम राम करत त्यांनी अशा पद्धतीने शरीर सोडलं. अंत्यसंस्कार अग्निसंस्कार अशा पद्धतीनं आणि केलेले आहेत. म्हणून वनवासी आहे रामप्रभू म्हणतात, मी वनात आहे. नाहीतर तुमचा संपूर्ण उत्तर विधी त्यांनी करून तुमच्या सगळ्या जाती बांधवांना मेजवानी अशा पद्धतीने दिली असते. सगळ्या जाती बांधवांना मेजवानी देईल, लंकेत या म्हणा, सर्वांना त्यांनी अशा पद्धतीने भोजन प्राप्त होईल. म्हणजे राक्षस मारले जातील आणि गिधडं त्यांनी जमा होऊन अशा पद्धतीने त्यांच्या प्रेताला खातील. पण भगवान पुढे त्यांनी जाण्याकरिता निघालेले आहेत. असे फार प्रसंग आहेत महाराज. काही प्रसंग असे असतात जे सावकाश शांततेत सांगायचे असतात. म्हणजे त्याच्यात प्रवेश होतो, आपल्याला त्याच्यात जाता येतं, मग सर्वांना त्याच्यात त्यांनी प्रवेश करता येतो. पण पुढचे प्रसंग असे जास्त दिसले डोळ्यासमोर की मागचे प्रसंग घाईघाईनं सांगायचे वाटतात. जटायू काकांचा उद्धार झाला, भगवान त्यांनी पुढचा प्रवास करण्याकरिता निघाले. रस्त्यात जात असताना कबंध नावाचा एक राक्षस आला. या कबंधानं त्यांनी मला सर्वांना त्रस्त करून टाकलं होतं. पण या कबंधाचा त्यांनी उद्धार भगवंताच्या हाताने अशा पद्धतीने झाला. जो त्यांनी ब्राह्मणांचा छळ करणारा आहे, जो सर्वांना त्रस्त करणारा कबंध आहे, हा कबंध रामाच्या हाताने त्यांनी महाराज मारला गेला. आता त्यांनी भगवंताचा पुढचा प्रवास सीतेचा शोध घेत भगवान त्यांनी निघालेले आहेत. पुढचा प्रवास त्यांनी होतोय पंपा सरोवराच्या जवळ त्यांनी भगवान गेलेले आहेत. या पंपा सरोवराच्या जवळ एक आश्रम आहे. तो आश्रम म्हणजे मतंग मुनींचा आश्रम आहे. मातंग मुनी, मतंग मुनी असं त्यांना म्हणतात. त्या आश्रमामध्ये भगवंताची वाट पाहणारी एक भक्त त्यांनी राहते. तिचं नाव आहे शबरी. ही शबरी त्यांनी अशा पद्धतीने भगवंताची वाट पाहते आहे महाराज. 7 वर्षाच्या वयापासून त्यांनी भगवंताची वाट पाहते. लांबलचक असणार तिचं चरित्र आहे. शबर म्हणजे भिल्ल आणि भिल्लाची मुलगी म्हणजे शबरी. भिल्लाची असणारी मुलगी. तिचं त्यांनी लग्नाचं वय झालं लहान 7 वर्षाच्या वयातच त्यांनी लग्न करायचं. पण लग्नाचं वय त्यांनी तिचं झालं असं समजून त्या भिल्लानं तिच्या विवाहाची तयारी केली. तो भिल्लांचा राजा होता, राजाची असणारी ही मुलगी. म्हणून त्यांनी सगळ्या जाती बांधवांना बोलवायचं, त्यांना काहीतरी मेजवानी द्यायची. म्हणून त्यांनी मला आजापुत्र जमा करून आणले होते, बोकड आणले होते. बोकड ते कापायचे आणि त्यांचं मांस आपल्या सगळ्या बांधवांना अशा पद्धतीने खाऊ घालायचं. लग्नात त्यांनी मांस, तुम्ही ऐकताय सर्वजण, पूर्वीच्या काळात गडंगनेर होते की नाही, म्हणजे पूर्णाच्या पोळ्या गोडधोड त्यांनी जेवण असायचं. गडंगनेराकरता लोकांना त्यांनी बोलवायचे आणि मग त्यांनी आनंद अशा पद्धतीने साजरा केला जायचा. अलीकडे असले पण गडंगनेर ऐकायला येतात महाराज. खरोखर मला तर आश्चर्य वाटलं महाराज ऐकून. खरंच फार वाईट वाटलं महाराज की शुभकार्य आहे, लग्न म्हणजे शुभकार्य आहे. आणि शुभ कार्यामध्ये त्यांनी महाराज अशा पद्धतीनं पाहुण्या रावळ्यांना आमंत्रित करून लग्नाच्या आधी मांस खायला देतात. ही राक्षसी प्रवृत्ती नाही मग काय महाराज, फॅड निघाल्या. आणि अशा पद्धतीने लोक मेजवानी देतात. भयंकर कृत्य आहे महाराज, ऐकायला सुद्धा चांगलं वाटत नाही. असू द्या, शबरीचा प्रसंग मला सांगायचा आहे. म्हणून शबरीनं वडिलांना विचारलं हे सगळे त्यांनी बोकड कशाकरिता आणलेले आहेत. त्याने सांगितलं बाळा तुझा विवाह आहे, तुझ्या विवाहामध्ये या सर्व त्यांनी पाहुण्या रावळ्यांना अशा पद्धतीने भोजन द्यायचंय. आणि ते देण्याकरिता त्यांनी या बोकडांचं मांस त्यांना खाऊ घालायचं, त्यांना मारायचं. असे शब्द ऐकल्याबरोबर त्या शबरीचं अंतकरण व्याकुळ झालं. ती म्हणली माझ्या लग्नाकरिता हे आणलेलं आहे. ती त्यांच्यावर खेळत होती, उड्या मारत होती, बागडत होती. छोटे छोटे त्यांनी आजापुत्र होते. तिने विचार केला माझ्या लग्नाकरिता हे मारणार आहेत, मी जर लग्नच केलं नाही त्यांचे प्राण वाचते. म्हणून तिने काय केलं, रात्रीच्या वेळेला त्यांनी महाराज ते सर्वचे सर्व आजापुत्र म्हणजे बोकड सोडून देत ते वनात निघून गेले. ते निघून गेल्यानंतर माझे वडील आता मला त्यांनी मारतील, रागावतील असा विचार करून तिनं सुद्धा घर सोडलं आणि घर सोडून त्यांनी निघून गेले. म्हणून मतंग ऋषींच्या आश्रमामध्ये त्यांनी गेलेले. झाडावर बसले वरती, झाडावर त्यांनी वरती बसून राहिले. भल्या पहाटे तिनं जागा व्हावं, सगळ्यांच्या आधी जागा होऊन त्यांनी आश्रमातलं सगळं अंगण त्यांनी झाडून घ्यावं. झाडून घेऊन सडा समार्जन अशा पद्धतीने करावं आणि सर्व करून त्यांनी पुन्हा सगळे लोक जागे व्हायच्या आत झाडावर जाऊन बसावं. मतंग ऋषीने त्यांनी महाराज पाहावं की आपला आश्रम रोज कोण झाडताय, अंगणामध्ये एवढं त्यांनी कोण सडा समार्जन करताय, एक दिवशी पाहिलं पाहिजे. अर्ध्या रात्री त्यांनी महाराज थांबले आणि थांबून त्यांनी पाहिलं तर छोटीशी शबरी झाडावरून खाली उतरत होती. उतरून त्यांनी सगळा आश्रमाचं अंगण त्यांनी झाडून काढत होती. तिला पाहिलं, थांबवलं, घाबरली, थरथर कापू लागली. काय म्हणतील मला आता. मग तिने स्वतःचा संपूर्ण वृत्तांत गुरुजींच्या समोर सांगितलं महाराज मी शबराची कन्या आहे, मी शबरी आहे. संपूर्ण वृत्तांत त्यांना कळाला. तिच्या अंतकरणातली दया कळाली. मग तिला आश्रमात राहण्याचं स्थान मिळालं. बऱ्याच काळापर्यंत त्याच आश्रमात राहिल्या. मतंग ऋषीने त्यांनी कालांतरानं सांगितलं की आता माझी महानिर्वाणाची वेळ झालेली आहे.
म्हणजे आता मी समाधीस्थ होणार आहे, शरीर मी सोडणार आहे, तू इथंच थांबून राहा. तिनं विचारलं मला काय आज्ञा आहे? म्हणे काय नाही, या आश्रमामध्ये प्रत्यक्ष राम तुला भेटण्याकरता येतील, तू त्यांनी रामाचं स्मरण करीत राहा, असं शबरीला त्यांनी महाराज मातंग ऋषीने सांगितलं. शबरीनं विचारलं, मी अनपढ आहे, मी अज्ञानी आहे, मी भिल्ल समाजात जन्म आलेली आहे, मला त्यांनी काही भक्ती पूजा पाठ उपासना काही कळत नाही, कोणत्या रूपाने त्यांनी मी रामाला ओळखील आणि राम त्यांनी माझ्या भेटीकरता कसा काय येईल? 7 वर्षाच्या वयातली असताना ती शबरी ती त्यांनी गुरुजींच्या समोर विचारते आहे. गुरुजींनी सांगितलं काहीच करायची आवश्यकता नाही, फक्त अंतकरणापासून त्यांनी भगवंतावर प्रेम कर आणि भगवंताच्या नावाचा घोष करीत राहा. भगवत नामचिंतन जर अखंड करत राहशील तर भगवान स्वतः तुला भेटण्याकरता येतील. मी त्यांना ओळखायचं कसं ते सांगा. म्हणे तू त्यांच्या चरणांचं ध्यान कर, तू ज्या चरणांचं ध्यान करतेस तेच चरण प्रभू त्यांनी धारण करून तुझ्या समोर येतील, असं गुरुजींनीच सांगून ठेवलं होतं मला. पण शबरी त्यांनी भगवंताची वाट पाहते, वाट पाहता पाहता 80 वर्षाची जाते. रोज तिनं त्यांनी अशा पद्धतीनं आश्रमात भगवंताची वाट पाहावी. गुरुजींनी फक्त सांगितलं होतं राम येणार आहे, दिवसा येणार आहे का रात्री येणार आहे नव्हतं सांगितलं. तिनं मनात असा विचार केला की मी दिवसभर रामाची वाट पाहिन आणि रात्र झाल्यानंतर जर मी त्यांनी झोपेन आणि झोपल्यानंतर जर राम आला रात्री, मग काय करायचं? मग दिवसा पण वाट पाहिजे, रात्री पण वाट पाहिजे, रात्रंदिवस वाटच पाहते आहे, भगवंताची वाट पाहते आहे, भगवंताला आळवते आहे, त्याचं रात्रंदिवस चिंतन करते आहे. रघुनंदना